जोशी साहेब, आपल्या बँकेचा कारभार खूप छान आहे आणि आपली जी 18वी शाखा भांबोलीला चालू केली तिचा आम्हाला अभिमान वाटतो। आणि आपण जो डिव्हिडंड देणार आहे तो कधी देणार आहे? आपण दिनांक 9 मे 2025 रोजी आपल्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या 18व्या शाखेचं भांबोली येथे उद्घाटन केलेले आहे। त्या उद्घाटनाच्या प्रित्यर्थ आपण त्या दिवसापासून म्हणजे 9 मे 2025 पासून सभासदांच्या खात्यावर सन 2023-24चा प्रत्यक्ष 9% डिव्हिडंड वाटपास सुरुवात केलेली आहे। मध्यंतरी 3 दिवस सुट्टी असल्यामुळे आज दिनांक 13 मे 2025 पासून सभासदांच्या खात्यावर प्रत्यक्षात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तसेच या भांबोली शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मला अजून एक आनंदाची गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की आपण तुकोबा आवर्त ठेव योजना ही चालू केलेली आहे। ही सर्व शाखांसाठी राजगुरुनगर सहकारी बँकेचा चालू आहे। त्यामध्ये सामान्य व्याजदर हा 7.75% असेल व ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.25% असेल। यामध्ये 3 वर्ष व 5 वर्ष असा लॉकिंग पिरियड असेल। तरी माझी ह्या निमित्ताने राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्व ग्राहकांना एक विनंती आहे की या संधीचा अवश्य फायदा घ्यावा। आपण मागच्या वर्षी अयोध्या येथील श्रीराम प्राण प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने श्रीराम आवर्त ठेव योजना चालू केली होती। त्याला राजगुरुनगर सहकारी बँकेच्या ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला। तोच प्रतिसाद या तुकोबा आवर्त ठेव योजनेला द्यावा अशी माझी राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्व ग्राहकांना नम्र विनंती। बँकेचे जे काम चालू आहे ना ते अत्यंत सगळे डोरगोणी दराडीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या कामकाजाबद्दल आहे ना सर्व गटवर्ग सभासद डायरेक्टर हे गटवर्गणी सुखसमाधानी गटवर्गणी वातावरणामुळे गटवर्ग मीटिंगमध्ये सांभाळून घेतात। नमस्कार साहेब, बोला बँकेचे काम। ओसवाल साहेबांचं बँकेच्या बाबतीत काम चांगलं आहे, त्यांची प्रगती आणि बँकेचं पण मोठी वाढ झाली आहे त्यांच्या कार्यामध्ये। आणि कालच्या एक शाखा तिचं उद्घाटन झाले आहे याला कुठेतरी बामला कुठेतरी झाले, त्याच्यामुळे त्यांच्या कामाला यश येऊ एवढीच इच्छा आहे। बँकेचं का राजगुरुनगर बँकेचं कामकाज ज्या वेळेपासून दिनेश शेठ अध्यक्ष झाले त्यावेळेसपासून एकदम उत्कृष्ट वाढले। त्यांच्या काळात लोकांना डिव्हिडंड पण भेटतो आहे, नवीन नवीन शाखांचं उद्घाटन होतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून मागं पण होत होतं पण आत्ता नाही काय त्याला कुठंतरी अशी गती मिळालेली आहे आणि त्यांना पुढील कार्यासाठी सगळ्यात शुभेच्छा देतो। विनायक राजगुरुनगर बँकेच्या सर्व सभासदांना माझी कळकळीचं आव्हान आहे की आजपासून सभासदांच्या खात्यावर 9% डिव्हिडंड हा सन 2023-24चा प्रत्यक्ष वाटपास सुरुवात होणार आहे। तरी राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सभासदांनी नजीकच्या शाखेत जाऊन संपर्क करावा अशी माझी त्यांना नम्र विनंती। नमस्ते। नमस्ते। राजगुरुनगर सहकारी बँकेची नुकतीच एक भांबोली ही 18वी शाखा सुरू झाली आणि राजगुरुनगर बँकेची गेली 2-3 वर्षाची प्रगती जर पाहिली तर अतिशय चांगल्या पद्धतीने बँक प्रगतीपथावर आहे। त्या संदर्भात आपण काय सांगाल, किती शाखांचं अजून नियोजन आहे? आता आपण नुकतीच 18वी शाखा भांबोली येथे 9 मे रोजी ओपन केलेली आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार आपण FSWM म्हणजे फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज ह्या वर्गवारीमध्ये आपण पुढच्या महिन्यामध्ये आपण राजगुरुनगर सहकारी बँकेचं नाव गणलं जाणार आहे। त्या अनुषंगाने आपण भविष्यात आपल्या भोवताली जी MIDC आहे त्यामध्ये चाकण नंबर 2 कुरळी मोशी येथे आपल्याला राजगुरुनगर सहकारी बँकेच्या शाखा ओपन करण्याचा आपला मानस आहे। साधारणपणे गेल्या वर्षातला 2 वर्षातला व्यवसाय काय बँकेचा? आज मितीस राजगुरुनगर सहकारी बँकेचा टोटल व्यवसाय हा 2900 कोटी रुपये क्रॉस झालेला आहे। मी ज्यावेळेस अध्यक्ष झालो 2023ला
त्यावेळेस बँकेचा व्यवसाय हा 2200 कोटी होता. 2 वर्षात सुमारे 700 कोटीने व्यवसाय वाढलेला आहे. त्यामध्ये साधारणतः 400 कोटीचं ठेवी व 300 कोटीचं कर्ज वाटप झालेलं आहे. तसेच आपल्या बँकेचा जो ढोबळ NPA तो खूप मोठ्या प्रमाणात आपण कमी केलेला असून आज मितीस तो ढोबळ NPA आपला 6.27% आहे व नेट NPA सलग दुसऱ्या वर्षी आपण 0% राखण्यात यश मिळवलेलं आहे. राजगुरुनगर बँकेची प्रगती साधारणपणे मागच्या बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. मात्र तुमच्या काळात झालेली प्रगती अधोरेखित करताना तुम्ही कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती बोलाल? आज मितीस आपल्या राजगुरुनगर सहकारी बँकेचा संमिश्र व्यवसाय हा 2900 कोटी आहे. तसेच मी ज्यावेळेस अध्यक्ष झालो त्यावेळेस राजगुरुनगर सहकारी बँकेचा 2 वर्षापूर्वी 2200 कोटी व्यवसाय होता. आपण ह्या 2 वर्षात म्हणजे 2023 आणि 24 या 2 आर्थिक वर्षामध्ये आपण 700 कोटीचा व्यवसाय वाढवलेला आहे. तसेच आपण ढोबळ NPAचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी केलेलं असून ते आज मिती 6.27% आहे. नेट NPA सलग दुसऱ्या वर्षी आपण 0% राखण्यात यश मिळवलेले आहे. आज मितीस राजगुरुनगर सहकारी बँकेचे एकूण 39,000 सभासद असून त्याप्रमाणे राजगुरुनगर सहकारी बँकेचा CRAR हा 21% आहे. तसेच भाग भांडवल हे 52 कोटी आहे. अशा रीतीने राजगुरुनगर सहकारी बँकेची परिस्थिती खूप अतिशय उत्तम असून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार आपण पुढील महिन्यात FSWM म्हणजे फायनान्शियली साऊंड वेल मॅनेज ह्या वर्गवारीमध्ये राजगुरुनगर सहकारी बँकेचं नाव गणलं जाणार आहे. आणि मला ह्या निमित्ताने एक गोष्ट अतिशय आनंदाने नमूद करायची वाटते की आपण सन 2024-25 ह्या आर्थिक वर्षात राजगुरुनगर सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय हा 406 कोटी केलेला आहे की जो पुणे जिल्ह्यात ज्या 48 नागरी सहकारी बँका आहे त्यामध्ये सर्वात जास्त व्यवसाय आपल्या राजगुरुनगर सहकारी बँकेचा आहे. महिला आणि युवकांसाठी नवीन काय? आपण राजगुरुनगर मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये किंवा पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून नमूद करतो की आपल्याला MSME अंतर्गत PMEGP म्हणजे पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेचे म्हणजे शासकीय सबसिडीचं पात्र ठरणारी राजगुरुनगर सहकारी बँक ही पुणे जिल्ह्यातली पहिली नागरी सहकारी बँक ठरलेली आहे की ज्यामध्ये महिलांना 35% व पुरुषांना 25% सबसिडी मिळते. आजपर्यंत जवळजवळ राजगुरुनगर सहकारी बँकेच्या 400 कर्जदारांनी ह्या योजनांचा फायदा घेऊन सुमारे त्यामध्ये 14 कोटी कर्ज वाटप झालेले आहे की ज्यामध्ये कुक्कुटपालन असेल, पोल्ट्री व्यवसाय असेल, इतर छोटे मोठे लहान उद्योग असतील अशा पद्धतीने त्यामध्ये सबसिडीचा फायदा घेतला जातो. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची साथ तुम्हाला कशा पद्धतीने किती लागते? मला गेल्या 2 वर्षात माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात राजगुरुनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अविनाश काने, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक किरणदादा अय्यर, तसेच सर्व संचालक मंडळाचे अतिशय मनापासून सहकार्य मिळाले. तसेच त्याचबरोबर राजगुरुनगर सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचोरे साहेब, जनरल मॅनेजर अमृत टाकळकर साहेब यांचे अतिशय मोलाचे सहकार्य मिळाले.